don't think he'll go all the way. Just the two. He's going to bowl over the wicket. He's got to make sure that his line and his length. They're going for the catch. He's got him. Off the pad, onto the glove. Hall goes just when South Africa were getting back in the ascendancy. Muralitharan strikes at 7. It's anybody's game again. It certainly is. It's amazing how just one ball changes everything, and that's what the Sri Lankans will be telling each other. This one just goes from the pad. Oh, I don't know if that... अर्धा तास झाला. काही काय मीच येऊन आता 15-20 मिनिटं होत आहेत. खरंच अर्धा तास झाला. तू टीव्ही इतका मोठ्या आवाजात लावून ठेवला होतास, चोर येऊन चोरी करून गेला ना तरी कळणार नाही तुला. मला एकटं वाटत होतं खूप. काही सुचेच ना बसून, म्हणून शेवटी टीव्ही लावून बसले. आवाज मोठा आहे माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही. कुठे गेली असेल ही मुलगी राजन? प्राची कुठे गेली असेल? कोणास ठाऊक. चहा केलास? काय झालं? राजन, तुमची मुलगी घरातून निघून गेलीये. तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? काय वाटायचं त्याच्यात? म्हणजे काय? म्हणजे असं की मनाविरुद्ध काही घडलं नाही की ते नेहमीच निघून जाते घर सोडून. नवीन काय त्याच्यात? या नाटकाचे असंख्य प्रयोग पाहिलेले आहेत मी. पहिल्यांदा घाबरलो होतो, रडलोही होतो, पोलीस स्टेशनला कंप्लेंट, पण तेवढ्यामध्ये आली घरी. आणि आता तर काय? आता तर काय? आता तर खात्रीच पटली आहे. पर्समधले पैसे संपले की येणार घरी. तुम्हाला असं नाही वाटत राजन की ह्या तिच्या वागण्याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात? मी नाही, मीच जबाबदार आहे. तिच्या आईच्या वागण्याचे इतके धक्के तिने सहन केले. तुला सांगू गौरी, एका मुलीची आई आणि बाबा या दोन जबाबदाऱ्या पेलता पेलता मला नाही होत. म्हणजे मी खूप प्रयत्न करतो पण नाही, कमी पडतो. कमी पडताय हे विश्वासाने सांगितलं मला, अगदी फ्रँकली. खूप छान वाटलं राजन. पण मला एक सांगा, प्राची ही अशीच वागणार हा हताश सूर का? कारण सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतातच असं नाही. काही काही प्रॉब्लेम्स असे असतात जे आयुष्यभर बरोबर घेऊन चालावं लागतं. म्हणून म्हणतो की प्राचीची काळजी तू करू नकोस, तिची काळजी घ्यायला ती समर्थ आहे. चहा कर. ए ए ए ओके. नाही नाही, मी करतो. कंटाळा आला ना? हो. अक्षू, अक्षू काय चाललंय? तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय, महत्वाचं बोलायचंय असं म्हणून मला इकडे आणलंस आणि आता इथे तिथे काय बघतेयस? तुला माझ्याशी नाही बोलायचंय का? किंवा काय बोलायचंय हे अजून ठरलं नाहीये का? तू ठरव, मी निघते, मला उशीर होतोय. थांब प्राची, थांब.
म्हणजे फायनली तुझं ठरलेलं दिसतंय. कम ऑन, बी क्विक. रॉनी माझी वाट बघत असेल. आय सी. सगळं कसं मस्त चैनीत चाललंय नाही? चैन? कसली चैन? प्राची, तू आई वडिलांशी भांडून घराबाहेर पडून माझ्याकडे आली आहेस. हे मी आईला आजीला सांगितलेलं नाहीये, पण तरी हे मला माहितीये. हो, मग काय, राहायला आयतं घर मिळालंय, चांगलं चुंगलं करून खायला घालायला आई मिळालीये माझी, फिरायला न्यायला, हॉटेलमध्ये न्यायला रॉनी मिळालाय. सगळं कसं छान मस्त बिनधास्त आणि फुकटात चाललंय. ही चैन नाही? अक्षता, तुला नक्की काय म्हणायचंय? रॉनी बरोबर तू रोज त्याच्या हॉटेलच्या डेस्क मध्ये जाते, याचा तुला राग येतो की वाईट वाटतं? का जळतीयस तू माझ्यावर? शट अप. मला आश्चर्य वाटतंय प्राची, आश्चर्य वाटतंय की आपलं काही चुकतंय किंवा चुकलंय याचं रिअलायझेशन तुला होत नाहीये. याचं हल्ली तुला माझ्याशी बोलायची इच्छाही उरली नाहीये. याचं मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय असं म्हणून मी तुला आता इथे आणल्यावर तुझी ही वैतागली आहेस त्याचं. घरच्यांची काळजी राहू दे प्राची, पण तू जे हे रोज डेस्क मध्ये. प्लीज अक्षता, मी एकटी डेस्क मध्ये जात नाही. तू सुद्धा माझ्या बरोबर डेस्क मध्ये असतेस. आणि मी असं काहीतरी महापाप केलंय असं काय ऐकवतेस तुम्हाला? अगं, माझ्या घरात माझी सावत्र आई आहे, मला ताप होतो तिचा, म्हणून मी कायम सुटकी चेहरा करून बसू का? ठीक आहे, आलंय माझ्या लक्षात. मी लवकरच माझी व्यवस्था दुसरीकडे करेन, जाईन मी कुठेतरी. मला असं म्हणायचं नाहीये प्राची. मग नक्की तुला काय म्हणायचंय? स्पष्ट सांग मला. आई आणि आजी तुला काही म्हणत नसल्या तरी त्यांना तुझं हे वागणं नाही आवडत. नक्की काय आवडत नाही त्यांना? तुझं हे असं रॉनीशी सलगीनी वागणं त्यांना आवडत नाही. अक्षु, मी कशी आहे हे तुला माहितीये ना, मग झालं तर. मला मैत्रिणींपेक्षा मित्रच जास्त आहेत आणि हे जगजाहीर आहे. अक्षता, तू माझी मैत्रीण आहेस, मी तुला कधीच खड्ड्यात घालणार नाही. आय प्रॉमिस. आजी आणि आईचं सोड, टेन्शन नको घेऊस. अगं, कसं टेन्शन घेऊ नको? बाबा इंग्लंडला गेल्यापासून घरातल्या प्रत्येकाला टेन्शन आहे. कसलं टेन्शन? आपल्या हातून कुठलीही चूक घडणार नाही ना याचं टेन्शन. कारण आता घरातल्या वातावरणाची आणि सुखाची जबाबदारी आमच्यावरच आहे. घ्या, म्हणजे बाबा जेव्हा घरात होते तेव्हा दारू पिऊन ते शांती सुख बिघडवायचे असं तूच म्हणाली होतीस ना? हो, पण त्यांनी सुधारून दाखवून आम्हाला तर आता चूक करायलाही जागा ठेवलेली नाहीये. आय सी. मग आता तू माझ्या घरातून मुक्काम हलव आणि परत स्वतःच्या घरी जा. अंडरस्टँड? एक सख्खी मैत्रीण म्हणून मी तुला हा सल्ला देते. ओके, थँक्स फॉर द ॲडवाइस. मी उद्याच तुझ्या घरून निघून जाईन. तू गैरसमज नको करून घेऊस प्राची. प्लीज अक्षता, मी सुद्धा तुझी सख्खी मैत्रीण. मी तुला कधीच खड्ड्यात घालणार नाही. काय रे, कौशिक सर कुठे? सर बाहेर गेले होते.
आणि आकांक्षा मॅडम? मॅडम पण बाहेर गेल्या आहेत. म्हणजे दोघा वेगळी गेली आहेत. पहिले आकांक्षा मॅडम गेल्या, मग 15-20 मिनिटांनी कौशिक सर गेले. मी विचारलं होतं. उगाच बोलले मी. काय माहिती आहे, तुम्ही दरवेळी आमका विचारता ना आकांक्षा मॅडम कवा इल्या कवा गेल्या, त्यावेळी कौशिक सर काय करत होते म्हणून विचारच्या आधी सांगून टाकले. तसं मी लय हुशार असे. तर काम करा, बडबड जास्त होते तुमची. अजिके साहेबांनो, तुमका रिप्लाय इले काय? कशाचा? मॅडमचा. सांगेन ना सावकाश, सगळं ऐकतात ना. नाही, अनाउन्समेंट करून सांगेन सगळ्यांना. तुम्ही सांगशाला, तुमचा काय भरोसा नाही. तुम्ही लय डेअरिंग बात असा. तुमका सांगते, मी कॉलेजात असताना माका एक पोरगी लय आवडूची. लय आवडूची. ती का कॉफी पिऊक येतच का ह्याच्यावर माका 2 वर्ष गेली माहिती आहे का रे? माका लय टेन्शन येऊ जा. एका पोरगी केवढा जागा विचारायचं म्हणजे. पण तुमचा तसा नाही. तुम्ही लय डेअरिंग बात, डायरेक्ट लागणं विचारलं. माका लय बरा वाटला. हे जरा अवांतर गप्पा होत आहेत असं वाटत नाही तुला? हा, माका पण तसंच वाटतं. हो ना, काम करा चल. पण आहे बनू, तुमचा काय अंदाज असा? आकांक्षा मॅडम आता काय करतील? ते जर मला माहित असतं तर. मिस्टर कोठारी, आत्ताच मला कर्व्याने फोन केला की तुम्ही येताय म्हणून. मिस्टर महाजन त्याच्या आधीच बाहेर गेले. ऍक्च्युली मी पण जाणार होते, पण मी थांबले आता. बरं, तुम्ही काय घेणार? म्हणजे चहा कॉफी? नाही, मला खरंच काही नको आहे. नाही, काय आहे, मिस्टर कोठारींना जायची घाई आहे. खरं तर आज जमणार नाही असं म्हणत होते. मीच थोडासा आग्रह केला. काय एकदा गोष्टी लांबणीवर पडल्या की मग. हो ना. खरं म्हणजे मी दुसरं एक घर जवळजवळ फायनल केलं होतं, पण कर्व्यानी तुमच्या घराचं असं काही वर्णन केलं, म्हटलं एकदा पाहून तरी घ्यावं. चला, म्हणजे पुढे मागे रिटायर्ड झाल्यानंतर इस्टेट एजंटचं काम करायला मला आवडेल. बरं, आपण घर पाहून घेऊया. हो, बघूया ना. तर हा आमचा हॉल. तो पाहिला मी, छान आहे. दोन्ही बाजूनी वर जाणारा जिना आवडला मला. रंगसंगती तशी माझ्या लायकिंगची नाही आहे, पण एकदा घर घेतल्यानंतर रंगसंगती माझ्या आवडीची करता येईल, नाही का? हो, डेफिनेटली. आपण बेडरूम पाहूया. हो, बघूया ना. पण किचन इकडे खाली आहे, ते आधी बघूया का? किचन मधलं मला काय कळतंय, ते आमची बायको बघेल. आपण बेडरूम बघूया. ठीक आहे, या. या मिस्टर कोठारी. फॅन्टॅस्टिक. खरंच खूप छान आहे तुमचं घर. किचन मी पाहणार नव्हतो खरं तर, पण बाकीचा सगळा गेटअपच इतका छान आहे, म्हटलं किचनही पाहून घ्यावं. तेही आवडलं मला. निशांत, बस ना. सर, मी ओळख करून देतो. हे मिस्टर निशांत महाजन. हॅलो. हॅलो कोठारी. मिस्टर महाजन, तुमचं घर खूपच छान आहे, विशेषतः तुमची बेडरूम. त्यातली रंगसंगती फार आवडली मला. एक मिनिट. अनु, हा सगळा काय प्रकार आहे? कोण आहे हा माणूस? आणि हा माणूस माझ्या बेडरूम मध्ये काय करत होता? सर रिलॅक्स सर. हे मिस्टर कोठारी आपला बंगला विकत घेण्याच्या. मला हा बंगला विकायचा नाहीये. प्लीज मिस्टर कोठारी, तुम्ही या. सर कर्वे, मी जर यांचा अपमान करावा असं तुम्हाला वाटत नसेल तर प्लीज तुम्ही यांना घेऊन जा. प्लीज. अरे, परशुराम, काय गो? इकडे बघता का? काय झाला? हो, नचिकेत साहेब कुठे गेले असतील? नचिकेत साहेब? हा, मका काय सांगून नाही गेले? मला तर ना डाऊटच आहे. कसलो गो? ते आकांक्षा मॅडम आणि कौशिक सरांच्या मागावरच गेले असणार. कशावरून? मुळात आकांक्षा मॅडम आणि कौशिक सर एकत्र गेलेलेच नाही. भेट लावता? भेट? अहो, ज्या प्रकारे कौशिक सर गेलेत आणि जाताना असा एक लुक टाकायला ना आकांक्षा मॅडमकडे, नोटीस केलं का तुम्ही? अगं, आपल्या ऑफिसात माणसं किती आहेत? आपल्या सगळ्यांचं एकमेकांकडे लुक असता, माहिती आहे तुका? तसं नाहीये.
नॉर्मल सिच्युएशन मध्ये आकांक्षा मॅडम नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं असतं. दोघं बाय, गुड आफ्टरनून असं काहीतरी बोलतात तरी, पण आज तसं काहीच नाही. आकांक्षा मॅडमचं लक्ष नाही असं त्यांनी दाखवलं. अगं खरंच लक्ष नसत त्यांचा. अरे हट, माझं लक्ष होतं ना, डोळ्याच्या कोपऱ्यातनं त्या पाहत होत्या कौशिक सरांकडे. असा नाही, पण असा करूचे तर दोघांका गरजच काय? कौशिक सर आकांक्षा मॅडम का कधी पण केबिन मध्ये बोलू शकतात की नाही? आधी हो म्हण. हा, आणि दोघा कधी पण बाहेर जाऊ शकतात. मग हो ते पूर्वी, पण आता तसे केलं तर लोकांच्या डोळ्यात येतं ना, म्हणून. असा नाही, तुझं ऑब्झर्वेशन एकदम सॉलिड. हा, एवढं ऑब्झर्वेशन कामात लावशील ना तर लवकर पुढे जाशील. पण तू म्हणतास तर बाकी खरा, एकमेकांना ओळखणे दोन माणसा जेव्हा पब्लिक मध्ये आपतो काही एक संबंध नाही असं म्हणतात ना, तेव्हा समजून जायचा काहीतरी राडं असतं. पण काय गो शोभ्या, तू कस म्हणते मी हैसर बघ, आकांक्षा मॅडम कोणाक हो म्हणती? आता बघा, कौशिक सरांकडे गाडी आहे, बंगला आहे. आकांक्षा मॅडमची लाईफ कशी एकदम इझी होईल जर का त्यांना हो म्हणाला तर. तुझा खरा अगं, पण नचिकेत सरांचा लय जीव असा ना त्यांच्यावर. कौशिक सरांसारख्या माणसाचं काय खरं नसतं ग, मला माहितीये. हो, तुमचं पण बरोबरच आहे. पण आता काय, आकांक्षा मॅडमचं वय पण काय तसं कमी नाहीये. त्यांना एक मुलगा आहे. आता काय करणार ना, ते पण स्टॅबिलिटीचा विचार तर करणारच नक्कीच. तुझा म्हणणं माका पटला. शू किती करतोस? आकांक्षा मॅडम ना स्टॅबिलिटीचा विचार करू कस वया? कौशिक सरांकडे बंगलो असा, गाडी असा. नचिकेत सरांचा त्यांच्यावर फक्त जीव असा गो. जीव काय चाटूचा? तू का सांगते मी, आकांक्षा मॅडम कौशिक सरांका हो म्हणतली. खरा का नाही? खरे. बघ्यान काय पण माहितीये. मॅडम तुम्ही कधी इला? मी माझं आयुष्य कसं आणि कुणाबरोबर काढावं याची जेव्हा मौलिक चर्चा तुम्ही करत होतात ना, तेव्हा मी आले. माझी आई मला लहानपणी जे सांगायची ना ते बरोबर होतं. मलाच माझ्या पायावर धोंडा मारून घेण्याची सवय आहे. म्हणून कृषी दर्शन मधून हट्टाने मी तुम्हाला इथे घेऊन आले. माझ्या पर्सनल लाईफशी तुमचा काय संबंध आहे परशुराम? अगं आई, आता त्या धनाजी आणि परशुरामचा काही संबंध आहे का? म्हणजे मी, नचिकेत आणि कौशिक आमचं जे काय आई ग, ते जाऊ दे, आमचं नेहमीच आहे. काय झालं? तू का मला एवढं अर्जंटली बोलवून घेतलंस? हां, म्हणजे फोनवर तुझ्याशी बोलणं मला प्रशस्त नाही वाटलं, म्हणून बोलावून घेतलं तुला. म्हणजे तितकंच महत्वाचं आहे ते, म्हणून. चिंगू, तू पण थांब. तूही आता काही लहान नाही राहिलीस. बातमी तशी वाईट आहे. आई, म्हणजे बाबांनी लंडनला जाऊन परत? नाही, बाबा अगदी छान आहेत. बातमी अनुबद्दल आहे. हो, त्यांच्या बिझनेस मध्ये प्रॉब्लेम चालू आहे ना सध्या, मी वाचलं पेपरात. बिझनेस मध्ये चढ उतार असणारच, तसेच त्यांच्याकडे आहेत. अगं आई, तुला माहितीये नाही, मग तू कशाला टेन्शन घेतेस एवढं? हे बघ, सगळीकडेच सध्या असं. आता आमच्या फील्डमध्ये काय वेगळं चालू आहे? पगारही वेळच्या वेळी मिळत नाहीत आम्हाला तर. महाजन यातून नक्की बाहेर येतील, डोंट वरी. महाजन इंडस्ट्रीची परिस्थिती आजकाल बिकट आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, आणि त्यातून ते बाहेर येतील याबद्दल मलाही खात्री आहे. आणि आपली अनुही ह्या सगळ्याला धीराने तोंड दे. पण ह्या सगळ्याचा तिच्यावर खूप परिणाम झाला, आणि दुर्दैवाने तिचं बाळ, तिचं मिसकॅरेज झालं. आणि हो, ही गोष्ट आपल्यातच ठेवा. अगदी
काकाला सुद्धा आत्ता सांगू नका.